अमरावती लोकसभेसाठी महाविकास आघाडीमधून काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र ठाकरे गट अजूनही आपल्या उमेदवारीवरती ठाम आहे। अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे हे करत नाहीत तोवर आम्ही जागेवरचा हक्क सोडणार नाही अशी भावना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीमध्ये ठाकरे गट बंडाच्या तयारीत आहे का असा सवालही उपस्थित झालाय। अमरावती लोकसभेची जागा ही काँग्रेसला सुटलेली आहे, परंतु मागील 25 वर्षापासून या अमरावती लोकसभेवर जर वर्चस्व असेल तर तो आहे शिवसेनेचं। परंतु अजूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा सोडलेली नाहीये। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा जो सूर आहे तो एकच आहे की ही जागा शिवसेनेला सोडण्यात यावी। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अनेक काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते। अजूनही तुम्ही आशा सोडलेली नाही का शिवसेनेला जागा सुटेल? नाही, शिवसैनिक हा लढाऊ वृत्तीचा आहे। आम्ही शेवटपर्यंत लढणारच आहे, कारण आमचा हक्क आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे आम्हाला निश्चितपणे न्याय देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी शिरसावंत राहणार आहे। आम्ही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं पूर्णपणे पालन करू, त्यांच्या मागे आम्ही राहणार आहोत। परंतु शिवसैनिकाच्या ज्या भावना आहे, गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे। शिवसेनेच्या खासदाराच्या माध्यमातून अनेक कामं झाली आहे जी आजही लोकांच्या नजरेत आहे। आताचे जे खासदार आहे 5 वर्षात त्यांचं एकही काम अजूनपर्यंत दृष्टीपथात लोकांच्या पडत नाही आहे आणि ही भावना प्रत्येक शिवसैनिकाची आहे की ही पहिली वेळ आहे का गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेनेचा चिन्ह या बॅलेटवर राहणार नाही। त्यामुळे या सर्व शिवसैनिकांच्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचाव्या आणि त्यांना या सगळ्या भावनांचा काय निर्णय घ्यायचा आहे तो घेतील। आमचा बदलाही मावळला नाही आणि आम्ही मवाळ झालोही नाही। आम्ही मवाळ झालो असतो तर हे विशाल स्वरूप आपल्याला दिसलं नसतं। शिवसेना कालही इथं ताकदवर होती, आजही ताकदवर आहे आणि आम्हाला इतकं माहिती आहे अजून शिवसेनेचा महाराष्ट्रात अधिकृतरित्या उद्धव साहेबांना कुठलाच उमेदवार जाहीर केला नाही। आमचा उद्धव साहेबांवरही विश्वास आहे, आमचा देवावरही विश्वास आहे। शिवसेनेला ही उमेदवारी मिळेल। विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी जो मागे अनेक दिवसापासून जो लढा उभारला होता उद्धव ठाकरेंवर, त्याचा बदला आम्हाला कुठेतरी घ्यायचा अशी भावना या शिवसैनिकांनी एबीपी माझावर व्यक्त केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।